वसंत ऋतुचर्या. वसंत ऋतुचर्येमधलं वसंत ऋतूचं लक्षण आणि दोषोत्पत्ती बघितली. आता आपण वसंत ऋतुचर्येतला आहार बघूया. आता वसंत ऋतूमध्ये कफ प्रकोप होतो, बरोबर. शिशिर ऋतूमध्ये आणि हेमंत ऋतूमध्ये कफाचा संचय होतो. आणि वसंत ऋतूत वातावरणातली उष्णता जशी वाढत जाईल तसं साठलेला कफ जो आहे तो पातळ होतो आणि कफाचा प्रकोप होतो. आणि याशिवाय अग्नी सुद्धा मंद व्हायला सुरुवात होते. म्हणजे हेमंत आणि शिशिर ऋतूमध्ये अग्नी तीक्ष्ण असतो आणि वसंत ऋतूमध्ये तो अग्नी मंद व्हायला सुरुवात होते. कारण का तर कफ प्रकोप होतो. आणि कफ प्रकोप आणि त्याच्या जोडीला असणार अग्निमांद्य या दोन्हीचा विचार करून वसंत ऋतूमध्ये पचण्यास अत्यंत हलका आहार असा घेणं आवश्यक आहे. तर वसंताच्या आधी हेमंत आणि शिशिर हे दोन ऋतू जे असतात त्यामध्ये वातावरण हे अतिशय थंड असतं आणि अग्नी हा तीक्ष्ण असतो. म्हणून त्या ऋतूत भरपूर आणि गुरू आहार घ्यायला सांगितलाय. परंतु याच्या अगदी उलट परिस्थिती वसंत ऋतूमध्ये सुरू होते. म्हणून वसंत ऋतूमध्ये प्रमाण पण कमी करायचे आणि पचायला हलकासा आहार घ्यायला सांगितलेला आहे. जी जी काही जड आणि गोड अशी जी पक्वान्न असतात ती पक्वान्न या ऋतूमध्ये पूर्णपणे वर्ज्य समजली पाहिजे. त्यानंतर आहारामध्ये पोळी, भाकरी, भात याचं जे प्रमाण आहे ते शक्य तितकं कमी करायचंय. भाताचं प्रमाण कमी करायला सांगितलंय कारण भात हा कफाला वाढवणार आहे. कफदोष हा वाढवणारा असतो. गव्हाचे जे फुलके असतात म्हणजे गव्हाचे विस्तवावर भाजलेले जे फुलके असतात ते फुलके किंवा खाकरा खाणं या ऋतूमध्ये अधिक हितकर ठरतं. नंतर नवीन धान्य जे असतं म्हणजे वसंत ऋतूमध्ये नवीन भात येत असतो, तांदूळ नवीन येत असतो, त्याच्यानंतर गहू पण नवीन येत असतो. तर हे असं जे नवीन धान्य आहे ते पचायला जड असतं. म्हणून वसंत ऋतूत ते अजिबात खायचं नाहीये. कारण नवीन धान्य जे असतं ते कफ वाढवणार असतं, अभिषंधी असतं. म्हणून मग अशा वेळी काय करायचंय तर 1 वर्षापेक्षा जुनं जे धान्य असतं ते वापरणं जास्त श्रेयस्कर ठरतं. नवीन धान्य जे आहे ते अगदी नाईलाजानं जर वापरायला लागलं तर ते आधी भाजून घ्यायचं आणि भाजल्यानंतरच वापरायचं. कारण भाजल्यामुळं काय होतं त्यातला जो कफकर गुण आहे म्हणजे त्यातलं जे मॉइश्चर जे आहे ते कमी होतं आणि याशिवाय कफ प्रकोप करण्याचा जो त्याचा स्वभाव आहे तो कमी होतो. ते पचायला हलकं होतं. त्यानंतर आहारामध्ये कटू, तिक्त आणि कषाय रसाची द्रव्य अधिक प्रमाणामध्ये सांगितलेले आहेत. कारण हे तीनही रस कफग्न म्हणजे कफ कमी करणारे आहेत. म्हणून ते वसंत ऋतूत हितकर ठरतात. शिवाय निरनिराळ्या डाळींचा वापर सुद्धा अधिक प्रमाणात करायला सांगितलेला आहे. म्हणजे हरभऱ्याची डाळ, तूर, मूग, मसूर यासारखी जी कडधान्य आहेत ती कफग्न आहेत. म्हणून त्यांचा आहारात जास्त समावेश करायचा आहे. विशेषतः कडधान्यांमध्ये हुलग्याचा वापर जास्त करायला सांगितलंय. कारण हुलगा जो आहे तो अतिशय उत्कृष्ट असा कफग्न आहे, कफ कमी करणारा आहे. म्हणून हुलग्याचा वापर या ऋतूत जास्त प्रमाणात करायला सांगितलाय. याशिवाय हुलगा हा रोगघ्न म्हणून सुद्धा उपयुक्त ठरतो. हुलग्याच्या नेहमीच जर सेवन केलं तर त्यामुळे काय होतं तर सगळ्या प्रकारचे जे कफरोग आहेत, कफ प्रकोप झाल्यामुळे जे जे कफरोग होतात तर ते सगळे रोग आपण हुलग्याच्या नित्य वापरामुळे टाळू शकतो. याशिवाय हुलगा हा उष्ण सुद्धा आहे. म्हणून कफाचे आजार बरे करण्यामध्ये हुलग्याचा वापर हा जास्त श्रेयस्कर ठरतो. नंतर तुरट रसाची फळं म्हणजे आवळा, त्यानंतर कवठ यासारखी तुरट रसांची जी फळं आहेत ती वसंत ऋतूत जरूर खावीत. त्यानंतर तांदूळजा, पडवळ, वांगी, मुळा या भाज्या सुद्धा या काळात आहारात असणं जास्त चांगलं आहे. त्यानंतर कडू रसाच्या भाज्या म्हणजे कारली, मेथी या भाज्या सुद्धा हितकर ठरतात. नंतर स्वयंपाकामध्ये हिंग, मोहरी, आलं, मिरची, मिरे, दालचिनी, लसूण यासारखी तिखट आणि अग्नी वाढवणारी जी द्रव्य आहेत ती द्रव्य सुद्धा खावीत कारण ती कफग्न आहेत. याशिवाय मसाल्याचे सर्वच पदार्थ या ऋतूत घेणं
हितकर ठरतं, कारण मसाल्याचे जे जे पदार्थ आहेत ते सगळे कफ प्रकोप हा कमी करणारे आहेत. नंतर तुपाचा वापर मात्र आहारामध्ये या ऋतूत जास्त करायचा नाहीये. कारण का, तर तूप जे आहे ते शीत असतं आणि स्निग्ध असतं, त्यामुळे ते कफ प्रकोप वाढवणार आहे. पण तेल मात्र चालतं, कारण तेल स्निग्ध जरी असलं तरी ते उष्ण असल्यामुळं कफग्न असतं, कफ कमी करणारं असतं. नंतर जेवणामध्ये काकवी आणि मध हे पदार्थ सुद्धा घ्यायला हरकत नाही, कारण हे पदार्थ मधुर जरी असले तरी ते उष्ण असतात आणि कफग्न असतात. विशेषतः मध हा वृक्ष उष्ण आणि उत्तम कफग्न आहे. म्हणून कुठलेही जे कफ कमी करणारे म्हणजे कफ सिरप जे असतात ते कफ सिरप मध्ये मधाचा वापर केलेला असतो, कारण मध जो आहे तो उत्तम कफग्न आहे. त्याच्यामुळेच मध हा वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयोगी ठरतो. म्हणून वजन कमी करण्यासाठी मध आणि लिंबू गरम पाण्यामध्ये टाकून घेतलं जातं. त्याच्यामुळे काय होतं, कफ पण कमी होतो आणि मेद धातूचं पण विलयन व्हायला मदत होते. त्यानंतर आहारामध्ये दूध, ताक भरपूर घ्यावं, पण दही मात्र खाऊ नये, कारण दही काय आहे, कफ वाढवणार आहे. नंतर मांसाहारी व्यक्तींनी मांसाहार घेताना काय करायचंय, तर मांसाहार घेताना जलचर प्राण्यांचं मांस खाणं हे टाळलं पाहिजे. म्हणजे सगळ्या प्रकारचे मासे, खेकडा, लॉबस्टर किंवा बदक यासारख्यांचं प्राण्यांचं म्हणजे पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांचं जे मांस आहे ते कफ वाढवणार आहे, अभिषंधी आहे, म्हणून ते वसंत ऋतूमध्ये अपायकारक असतं. याउलट जंगली प्राण्यांचं मांस खायला सांगितलेलं आहे, म्हणजे हरिण, शेळी, मेंढी, कोंबडी यांचं मांस वसंत ऋतूमध्ये हितकर ठरतो. आणि जो काही आहार घ्यायचा आहे तो मात्रेनं म्हणजे त्याचं प्रमाण जे आहे ते कमी असायला पाहिजे. हितभुक मितभुक असावं. म्हणजे हितभुक म्हणजे जे हितकारक आहे, जे आता आपण बघितलं हितकारक काय आहे वसंत ऋतूत, तर असं हितकर आहार घ्यायला पाहिजे. आणि मितभुक मितभुक म्हणजे मित म्हणजे अल्प, थोडासा अल्प मात्रेत आहार घ्यावा असं सांगितलेलं आहे. अतिस्निग्ध, थंड, मधुर, आम्ल, लवण रसांची जी द्रव्य आहेत ती या ऋतूमध्ये वर्ज्य करायला सांगितलेली आहेत. कारण मधुर, आम्ल, लवण हे रस जे आहेत ते कफ वाढवणारे आहेत आणि वसंत ऋतूमध्ये आधीच कफाचा प्रकोप झालेला असतो. त्यामुळं मधुर, आम्ल, लवण रसाची द्रव्ये ही वर्ज्य करायला सांगितलेली आहे. तर पाणी कोणतं प्यायचं या ऋतूमध्ये, तर वसंत ऋतूमध्ये विहिरी, तलाव, नद्या हे यांचं जे पाणी आहे ते आटायला सुरुवात होते. सूर्याची उष्णता जशी वाढत जाईल तसं नदीचं आणि तलावातलं जे पाणी आहे ते आटायला सुरुवात होते आणि ते आटल्यामुळे त्याचं प्रमाण कमी होतं आणि मग ते दूषित व्हायची शक्यता असते. म्हणून पाणी नेहमी या ऋतूमध्ये उकळून गार करून मगच पिण्यासाठी वापरावं. आणि पिण्यासाठी वापरायचं जे पाणी आहे ते साधं पाणी वापरावं, म्हणजे ते गरम पाणी पण पिऊ नये आणि ते गार पण करू नये, म्हणजे माठात फ्रीज मध्ये ठेवलेलं असं गार पाणी पण पिऊ नये, कारण त्यामुळे काही कफ पुन्हा वाढेल. नंतर सुंठ, अगरू, चंदन इत्यादी कफग्न आणि सुगंधित द्रव्यांनी सिद्ध जलाचा वापर करणं हे जास्त चांगलं आहे. पण थंडी संपून उन्हाळा जसा सुरू होतो तसं वसंत ऋतूमध्ये माठातलं थंडगार पाणी किंवा फ्रीजचं पाणी पिण्याची इच्छा होते. म्हणजे बाहेर उष्णता असल्यामुळे आपल्याला थंड पाणी पिण्याची इच्छा होते, परंतु तसं पिण्यानं कफ प्रकोप हा जास्त वाढायची शक्यता असते. त्यानंतर उसाचा रस, बर्फ टाकून किंवा आईस्क्रीम ह्यासारखे थंड पदार्थ खाण्याची सुद्धा इच्छा उत्पन्न होते. पण वसंत ऋतूमध्ये सुरुवातीला हे कटाक्षानं टाळलं पाहिजे, नाहीतर कफ प्रकोप हा जास्त होईल. आता मद्यपानाबद्दल काय सांगितलंय, तर आपण जे आहार घेतो त्या आहाराचं योग्य पचन व्हावं यासाठी जेवणानंतर सौम्य आणि हृद्य असं मद्य घ्यायला सांगितलेलं आहे. आणि ते सुद्धा खूप कमी प्रमाणात घ्यायचे. आणि मग यासाठी वेगवेगळ्या आसवारिष्टांचा प्रयोग करायला सांगितलाय. म्हणजे पंचकोलासव. पंचकोलासव हे याकरता अतिशय उत्कृष्ट असं सांगितलेलं आहे. पंचकोलासव जे आहे त्याच्यामध्ये
अन्नाचं पचन चांगलं व्हावं यासाठी पाचक द्रव्यांपासून ते असं तयार केलेलं असतं, म्हणून पंचकोल असं वापरावं, म्हणजे अग्निमांद्य सुद्धा कमी होतं. नंतर मनुका, मध, उसाचा रस या पदार्थांपासून बनवलं जाणारं जे मद्य आहे ते सुद्धा मद्य घ्यायला हरकत नाही, परंतु ते जेवणानंतर घ्यायचे आणि अतिशय अल्प मात्रेमध्ये घ्यायला सांगितलंय. यानंतर विहार कसा आहे, विहार कसा करायला पाहिजे वसंत ऋतूमध्ये. तर वसंत ऋतूमध्ये थंडी संपून उन्हाळ्याला सुरुवात झालेली असते, वातावरणामध्ये उष्णता वाढायला लागते आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला सगळे गार पदार्थ खायची इच्छा व्हायला लागते. परंतु असं गार पदार्थ जर खाल्ले तर जो कफप्रकोप झालेला आहे तो अधिकच वाढून कफज आहार व्हायची कफज आहार व्याधी निर्माण होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं पंख्याखाली बसणं, एअर कंडिशन खोलीत राहणं हे जरी आपल्याला हवंसं वाटलं तरी ते करू नये. म्हणजे वसंत ऋतूतले सुरुवातीचे काही दिवस, 15-20 दिवस तरी हे सगळं टाळलं पाहिजे, अन्यथा कफ प्रकोप अधिक वाढण्याची शक्यता असते. नंतर या ऋतूमध्ये लवकर उठावं, नित्यकर्म लवकर आटोपावीत आणि मग व्यायाम करावा, म्हणजे जेवढा आपल्याला शक्य आहे यथाशक्ती व्यायाम करावा. आणि दुपारी उकाडा जास्त वाढायला लागतो, म्हणजे जसं ऊन वाढायला लागतं तसं उकाडा वाढायला लागतो. तर अशा वेळी थोडीशी विश्रांती घ्यायला हरकत नाही. सकाळी उठल्यानंतर स्नान करण्यापूर्वी वेगवेगळे व्यायाम करणं हे आवश्यक आहे, परंतु व्यायामाचा अतिरेक मात्र वसंत ऋतूमध्ये होऊ देऊ नये. हेमंत आणि शिशिर ऋतूमध्ये जेवढ्या प्रमाणात आपण व्यायाम करतो त्याच्या निम्म्या प्रमाणात व्यायाम वसंत ऋतूत करायला सांगितलेला आहे. या ऋतूत स्नानासाठी गार पाणी न वापरता गरम पाणीच वापरायचे, कारण गार पाणी लगेचच आपण वापरायला सुरुवात केली तर कफ प्रकोप वाढतो आणि सर्दी खोकला होण्याची शक्यता असते. म्हणून पाणी खूप गरम पण नाही खूप गार पण नाही, असं कोमट पाणी वापरावं. यानंतर थोडाफार उकाडा जरी जाणवत असला तरी लगेच पोहायला जाऊ नये. आता जरा उन्हाळा सुरू व्हायला लागला, चला आता पोहायला जाऊ, तर असं लगेच पोहायला जाऊ नये, कारण का तर कफ प्रकोप झालेला असतो. त्यानंतर स्नानानंतर वृक्षाशी उदवतने म्हणजे उटणे वापरावी. कापूर, चंदन, अगरू, केशर अशा द्रव्यांचं उटणं वापरावं. याचा लेप शरीरावर करायला सांगितलेला आहे. वसंत ऋतूमध्ये दिवसा झोप ही पूर्णपणे टाळायला सांगितलेली आहे, कारण दिवसा झोप जर घेतली तर त्यामुळं कफ प्रकोप हा जास्तच वाढतो आणि कफविकार हे बळावतात. म्हणून वसंत ऋतूमध्ये दिवसा पूर्णपणे झोप टाळली पाहिजे. आता वसंत ऋतूसाठी सांगितलेला जो काही सर्व आहार विहार आहे हा वसंताच्या सुरुवातीच्या काळात कटाक्षानं पाळायला पाहिजे. पण वसंत ऋतूच्या शेवटच्या दिवसात काय होतं, शेवटच्या 15 दिवसामध्ये ग्रीष्म ऋतूप्रमाणे हवामान सुरू होतं. म्हणजे या शेवटच्या काळामध्ये उष्णता खूप वाढायला लागते, सूर्यसंताप हा तीव्र व्हायला लागतो आणि ग्रीष्माचीच सगळी लक्षणं दिसायला लागतात. जसजसा उन्हाळा वाढत जाईल तसतसं आहार विहारात सुद्धा बदल करायला सांगितलाय. म्हणजे माघ महिन्यात वर सांगितलेला म्हणजे आता सांगितलेला वसंत ऋतूचा सगळा आहार विहार हा उत्कृष्ट आहे. पण फाल्गुन महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतर मात्र जसा उकाडा खूप वाढतो, उष्णता खूप वाढते, तसं वाढलेल्या उष्णतेने आणि वृक्ष गुणामुळे कफ प्रकोप जे झालेला असतो वसंत ऋतूमध्ये तो कफ प्रकोप हा हळूहळू कमी व्हायला लागतो. म्हणून अशा वेळी ग्रीष्म ऋतुचर्येत सांगितलेल्या आहाराकडं हळूहळू वळायला पाहिजे. आता वसंत ऋतूमध्ये शोधन कोणतं करायचंय, तर वसंत ऋतूमध्ये कफ प्रकोप झालेला असतो, म्हणून कफ दोषाचं शोधन करायला सांगितलेलं आहे. आणि कफ विकारासाठी सर्वात उत्तम शोधनोपचार म्हणजे काय, तर वमन. केवळ कफाचे रोग उत्पन्न झाल्यानंतरच नाही तर कफरोग उत्पन्नच होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सुद्धा वमन उपक्रमाचा वसंत ऋतूत चांगला उपयोग होतो. म्हणजे वमन केल्यामुळं काय होतं की सगळा जो कफ आहे तो उलटीद्वारे बाहेर पडतो आणि कफाचे आजार होत नाही. आता वसंत ऋतूच्या सुरुवातीला वमन कसं करायचंय, तर मिठाचं संपृक्त द्रावण करायचंय. म्हणजे पाण्यामध्ये जेवढं मीठ विरघळवून घेता येईल तेवढं मीठ घालून विरघळवून घ्यायचे
आणि हे जे मिठाचं द्रावण आहे ते आकंठ म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं प्यायचं आणि त्याच्यानंतर आपोआपच वमन घडतं. आणि अशा प्रकारे जे वमन केलं तर त्यामुळे काय होतं, तर वसंत ऋतूमध्ये कफप्रकोप होत नाही आणि वसंत ऋतू निरामय अवस्थेमध्ये जातो. निरामय अवस्था म्हणजे निरोगी अवस्था, कोणत्याही रोगाशिवाय. वमनाप्रमाणेच तीक्ष्ण धूम्रपान आणि नस्य यांचा सुद्धा चांगला उपयोग होतो. धूम्रपान म्हणजे आता जे सिगरेट ओढतात लोक ते धूम्रपान नाही, तर आपण दिनचर्येत जे धूमपान बघितलंय तर त्या पद्धतीचं धूमपान करायला सांगितलंय. मग त्यासाठी धतूर पत्र किंवा मनशिळेचा धूम किंवा साधी बाजरीच्या पिठाची धुरी सुद्धा अशा वेळी उपयुक्त ठरते. आणि नस्य म्हणजे नाकात घालायचं औषध. आता यासाठी वेखंडाचं चूर्ण वापरायला सांगितलंय. म्हणजे वेखंड चूर्ण जे आपण लहान बाळाला आंघोळीनंतर कपाळाला लावतो, तर ते वेखंड चूर्ण जे आहे ते तपकिरी प्रमाण नाकात ओढायचं. आणि ते नाकात ओढल्यामुळं काय होतं की नाक चोंदणं, डोकेदुखी या गोष्टी सगळ्या बऱ्या होतात. कारण कपाल भागामध्ये म्हणजे डोक्यामध्ये सायनसेस मध्ये साठलेला जो कफ असतो तो सगळा आहे ना पातळ होऊन शिंका खूप येतात आणि बाहेर पडतो नाकावाटे. याशिवाय सुंठ, मिरे, पिंपळी यासारखी कफग्न द्रव्य, धणे, मिरे, जिरे, शहाजिरे यासारखी पचनशक्ती वाढवणारी जी द्रव्य आहेत ती या काळामध्ये जास्तीत जास्त आहार विहारामध्ये वापरले पाहिजे. कफज रोग निर्माण जर झाले, आता कफ प्रकोप होतोय म्हणल्यानंतर कफज रोग हे निर्माण होणार. तर हे जे कफज रोग आहेत ते जर निर्माण झाले तर नागगुटी, चतुर्भुज रस, त्रिभुवन कीर्ती यासारखी औषधी द्रव्ये ही आयुर्वेदामध्ये वापरायला सांगितलेली आहेत. ती कफग्न असल्यामुळं कफज रोग बरी करायला उपयुक्त ठरतात. तर हे झालं वसंत ऋतुचर्या. आता शेवटचा ऋतू कुठला, तर ग्रीष्म. ग्रीष्म ऋतू म्हणजे आता सध्या आपल्याकडे जो चालू आहे तो वसंत ऋतू चालू आहे. आणि वसंत ऋतू संपल्यानंतर साधारण होळी पौर्णिमेनंतर आपल्याकडे ग्रीष्म ऋतू हा चालू होतो. तर ग्रीष्म ऋतूचं लक्षण काय आहे, ग्रीष्म ऋतूत कोणती लक्षणं आढळतात, तर ग्रीष्म ऋतूमध्ये अत्यंत रखरखीत उन्हाळा असतो. आणि वसंत ऋतूच्या शेवटच्या काही दिवसापासूनच हा उन्हाळ्याचा जो जोर आहे हा वाढत जातो आणि अखेरीस म्हणजे ग्रीष्म ऋतूच्या शेवटी तर तो उकाडा जो आहे किंवा उष्णता जी आहे ती अगदी आपल्याला असह्य व्हायला लागते. म्हणजे ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्य हा उत्तर गोलार्धात कर्कवृत्ताच्या जवळपास आलेला असतो. ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्य हा उत्तर गोलार्धात कर्कवृत्ताच्या अगदी जवळपास आलेला असतो. आणि या काळात भारतीय उपखंडामध्ये सूर्यकिरण हे अगदी सरळ आणि लंब रूपानं येत असतात. त्याच्यामुळंच आपल्याकडं ह्या काळामध्ये खूप उन्हाळा असतो. आणि यावेळी काय होतं की दिवस जो आहे तो जास्त असतो, दिवस मोठा असतो आणि रात्रही लहान असते. त्यामुळं सूर्यप्रकाश सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त वेळ मिळत राहतो. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे काय, तर तीव्र आणि प्रखर सूर्य संतापामुळं उष्णता जी खूप वाढलेली असते त्या उष्णतेमुळं सगळी सृष्टी ही अशी अगदी अशी भाजून निघते. त्याशिवाय वारा पण फारसा वाहत नाही. ग्रीष्म ऋतूमध्ये उष्णता खूप असते, प्रखर सूर्यसंताप असतो आणि वारं सुद्धा फारसं वाहत नसतं. म्हणजे वाऱ्याची एखादी झुळूक जरी आली तर ती सुद्धा गरम किंवा असह्य अशी असते. म्हणजे जे वारं थोडंफार येतं ते वारं सुद्धा खूप गरम वारं असतं. त्याला लू असं म्हणतात इंग्लिशमध्ये, LOO लू. लू म्हणजे काय, तर गरम वारं. आणि वाढलेल्या उष्णतेमुळे काय होतं, सगळे जे तलाव आहेत, जलाशय आहेत, नद्या आहेत, तर या सगळ्याचं पाणी आटायला सुरुवात होतं. नद्या कोरड्या पडायला सुरुवात होते. विहिरीतलं पाणी सुद्धा आटतं, त्यामुळे ते विहिरीतल्या पाण्याची पातळी सुद्धा खोल खोल जायला लागते. शिशिर ऋतूपासून सुरू झालेला शिशिर ऋतूपासून जो काही आदान काल सुरू असतो, म्हणजे हेमंत आणि शिशिर ऋतूमध्ये आदान काल असतो.
तर या आदान कालामुळे शारीरिक बलावर सुद्धा परिणाम होत असतो आणि ते हळूहळू ग्रीष्म ऋतूत बल कमी व्हायला लागतं. त्यामुळं ग्रीष्म ऋतूत थोडासा जरी व्यायाम केला तरी लगेच आपण थकून जातो. हेमंत ऋतूमध्ये, शिशिर ऋतूमध्ये थंडी असते, त्यावेळी आपण कितीही व्यायाम केला तरी आपल्याला तो सहज आपण व्यायाम खूप करू शकतो. आपण थकवा तेवढा जाणवत नाही. पण ग्रीष्म ऋतूमध्ये काय होतं, बल कमी झालेलं असतं. शरीर बल जे आहे ते कमी झालेलं असतं. आदान काल असतो. निसर्ग आपलं बल हिरावून घेतो आणि ह्या काळामध्ये शरीर बल कमी झाल्यामुळं थोडासा जरी व्यायाम केला तरी तो व्यायाम आपल्याला थकवून टाकतो. थकवा लवकर येतो. आता दोषांची काय परिस्थिती असते ग्रीष्म ऋतूमध्ये, तर कडक आणि भाजून काढणारा जो काही सूर्याचा प्रखर संताप असतो, सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळं पृथ्वीवरचे सगळे जे जलाशय आहेत ते आटायला लागतात. म्हणजे पूर्ण वातावरणातलाच जलीय अंश जो आहे तो कमी कमी व्हायला लागतो आणि त्यामुळं काय होतं, स्निग्ध गुण सुद्धा नाहीसा होऊन वृक्षता ही अधिकाधिक प्रमाणामध्ये वृक्षता वाढायला लागते. आणि याच बाह्य वातावरणात वाढलेल्या वृक्षतेच्या परिणामामुळं आपल्या शरीरातले जे धातू आहेत त्या धातूंमधला सुद्धा स्नेह आणि ओलावा उष्णतेनं शोषला जाऊन धातूंमध्ये सुद्धा वृक्षता ही वाढायला लागते. आणि या वृक्षतेमुळे काय होतं, तर ग्रीष्म ऋतूमध्ये शरीरात वातदोषाचा संचय व्हायला लागतो. उष्णतेमुळं ओलावा शोषला जाऊन शरीरामध्ये वृक्षता वाढते आणि या वृक्षतेमुळंच ग्रीष्म ऋतूत शरीरामध्ये वातदोषाचा हळूहळू संचय व्हायला लागतो. आणि आदान कालामुळे कमी झालेलं जे बल आहे त्यामुळं निर्माण झालेला धातुक्षय आणि त्यामुळं आलेलं जे दौर्बल्य आहे, या सर्वांमुळं शरीरामध्ये वातदोष आणखीनच वाढायला सहाय्य मिळतं. म्हणजे ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्याची उष्णता वाढते. सूर्याची उष्णता वाढते आणि त्या उष्णतेमुळं आपल्या शरीरातला ओलावा जो आहे तो ओलावा शोषला जातो आणि वृक्षता वाढते. आणि वृक्षता वाढल्यामुळं काय होतं, वातदोषाचा संचय व्हायला लागतो. आणि हा आदान काल असतो. आदान कालामध्ये शरीराचं बल हे कमी होत असतं आणि वृक्षतेमुळं झालेला धातुक्षय आणि आदान कालामुळं आलेलं दौर्बल्य यामुळं जो वातसंचय होत असतो त्या वातसंचयाला अजूनच सहाय्य मिळतं, अजूनच वातसंचय व्हायला सुरुवात होते. हॅलो ग्रीष्म ऋतूमध्ये हा बोला. मॅडम, आता हे वातदोष ह्या दिवसात वाढतो म्हणालात तुम्ही, म्हणजे वात प्रकृती वाढते म्हणजे दुखायला लागतं. मग हिवाळ्यात तर त्याच्यापेक्षा जास्त दुखतं ना मॅडम? नाही, हिवाळ्यामध्ये कसं आहे माहितीये का, थंडीमुळं ते दुखत असतात. हा, हिवाळ्यामध्ये जे सांधे मग वगैरे त्या दुखतात काळात वातदोष नाही वाढत? त्या काळात थंडीमुळं ते वाढत असतं. कारण काय आहे, थंडी शीतगुण जो आहे, वातावरणातला जो शीतगुण आहे हा तो हाडांना बाधक असतो हा आणि त्यामुळं हाडं आणि सांधे दुखतात. आणि आता काय आहे, आता इथे वातदोषाचा संचय व्हायला लागलाय. वातदोषाचा प्रकोप नाहीये झालेला आहे, हम्म. वातदोषाचा संचय होतो. ग्रीष्म संचय ऋतूमध्ये होतोय. त्याचा संचय होतो फक्त. आणि याचा आलं. प्रकोप काय होतो, वर्षा ऋतूमध्ये वाताचा प्रकोप होतो आणि त्यावेळी मग वाताचे जे आजार आहेत ते बळावतात. म्हणजे सांधेदुखी, नंतर सायाटिका, असे जे वाताचे विकार आहेत ना, ते वर्षा ऋतूत ते विकार दिसायला लागतात आपल्याला. कारण त्यावेळी वाताचा जो प्रकोप होतो, म्हणजे आजचा जो संचय झालेला आहे तो त्यावेळी बाहेर पडतो. ओके, तर आलं लक्षात. तो संचय होतोय. आता वाताचे रोग होत नाहीये, फक्त शरीरात संचय होत राहतोय. आणि तो संचय कसा असतो, असा हळूहळू हळूहळू वाढत जातो. पण तो आपल्याला जाणवत नाही ना मॅडम, संचय होत नाही असताना. नाही, संचय आतल्याच होत असतो ना, त्यामुळे तो हम्म. आपल्याला जाणवत नाही. हम्म. ज्यावेळी त्याचा प्रकोप होतो, ज्यावेळी तो दोष बाहेर पडतो त्यावेळी आजार होतात त्याचे. हा, म्हणजे म्हणून तो वर्षा ऋतूचा प्रकोप होतो, त्याचा ना आता संचय होतोय. हा, वर्षा ऋतू आता संचय होतो, ह्याच्या पुढचा ऋतू कुठला, वर्षा ऋतू. वर्षा हा. ऋतूत आता प्रकोप होतो, म्हणून वर्षा ऋतूत सांधेदुखी वाढते. ठीक आहे. आलं लक्षात. ओके. तर आता ग्रीष्म ऋतूमध्ये बाह्य वातावरणामधल्या
उष्ण हवामानामुळे काय होतं की आपल्याला खूप उकडत असतं, असह्य उकाडा होतो, त्यामुळं घाम सुद्धा खूप येतो. घाम खूप आल्यामुळे काय होतं, आपल्या ज्या त्वचेवरची जी रोमरंध्र असतात, त्वचेवर बारीक 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 छिद्र असतात, तर ही जी सगळी रोमरंध्र आहेत ती मोकळी होतात, ती उघडी होतात आणि त्यातून घाम बाहेर पडतो. त्यामुळे ही जी रोमरंध्र आहेत ती मोकळी होतात आणि त्वचेवाटे शरीरातली जी उष्णता आहे ती बाहेर पडत असते घामाच्या रूपात. आणि त्यामुळे या ऋतूमध्ये अग्निमांद्य सुद्धा निर्माण होतं. उष्णता सारखी घामावाटे बाहेर पडते, त्यामुळं अग्निमांद्य निर्माण होतं. ते अग्नीचं बल हे कमी होतं. आणि तीव्र स्वरूपाचं अग्निमांद्य म्हणजे वसंत ऋतूमध्ये अग्निमांद्य व्हायला सुरुवात होते आणि ग्रीष्म ऋतूमध्ये तीव्र स्वरूपाचं अग्निमांद्य असतं. म्हणून आपल्याला उन्हाळ्यात जेवण जात नाही किंवा अशी कडकडून भूक लागत नाही. तर तीव्र स्वरूपाचं अग्निमांद्य आणि वातसंचय, त्यात कमी झालेलं शारीरिक बल आणि याच्या जोडीला वातावरणातली असह्य उष्णता, या सगळ्याच्या एकत्रित परिणामामुळे काय होतं की आपल्याला कुठलंही काम करायला उत्साह राहत नाही. आपल्याला सारखी झोप यायला लागते. दुपारच्या वेळी आपल्याला खूप गाढ झोप लागते थंडीच्या आपलं उष्णतेच्या दिवसात, उन्हाळ्याच्या दिवसात. आणि या ऋतूत वातसंचयामुळं निरनिराळ्या वातविकारांना आरंभ होऊ शकतो. तसंच वाढलेल्या उष्म्यामुळं पित्ताचे आणि रक्तदुष्टीच्या सुद्धा व्याधी होण्याची शक्यता असते. म्हणजे पित्ताचा सुद्धा उद्रेक ह्या ऋतूमध्ये उष्णतेमुळं होऊ शकतो. आणि त्यामुळं काय होतं, गुन्हा फुटणं म्हणजे नाकातून रक्त येणं, हा जो प्रकार आहे हा उष्म्यामुळं पित्ताचा उद्रेक झाल्यामुळं होत असतो. स्त्रियांमध्ये सुद्धा रक्तस्रावाचं प्रमाण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाढतं. त्यानंतर आता आपण आहार कसा घ्यायचा ते बघू. तर वाढतं आता का कमी होतं? वाढतं वाढतं वाढतं. थंडीच्या दिवसात थोडं कमी होतं, पण उन्हाळ्याच्या दिवसात ते वाढतं उष्णतेमुळं. तर आपण आहार बघूया. आता ग्रीष्म ऋतूमध्ये अग्नी कसा असतो, तर अग्नी खूप मंद झालेला असतो, अग्निमांद्य झालेला असतं. कशामुळं, तर शरीरातली उष्णता घामावाटेसारखी बाहेर पडत असते, त्यामुळं अग्नीचं बल हे कमी होतं. म्हणून जाठराग्नी हा मंद होतो. आणि जाठराग्नी मंद झाल्यामुळं आपण पचायला हलकं आणि अल्प प्रमाणामध्ये आहार हा घेतला पाहिजे. याशिवाय आहारामध्ये मधुर, आम्ल, लवण या रसांची द्रव्य अधिक प्रमाणात घ्यायला हवी. या उलट कटू, तिक्त कषाय रसाची जी द्रव्य आहेत ही कमी प्रमाणात घ्यायला पाहिजेत. का, तर शरीरामध्ये रुक्षता वाढलेली असते आणि ही रुक्षता कमी करण्यासाठी मधुर, आम्ल, लवण रस घ्यायचे. आणि वृक्षपणा वाढवणारी रस कुठले आहेत, कटू, तिक्त, कषाय, तर हे रस कमी करायचे. आहारामध्ये भाकरी, त्यानंतर पोळी, भात यासारखी मधुर आणि स्निग्ध आहार द्रव्ये ही घ्यायला पाहिजे. भाताचं प्रमाण सुद्धा या ऋतूमध्ये अधिक असणं चांगलं असतं, कारण भात जो आहे तो स्निग्ध असतो, शीत असतो आणि वाताला वात कमी करणार आहे. म्हणून भाताचं प्रमाण ग्रीष्म ऋतूत जास्त घ्यायचंय. नंतर बाजरी मात्र अत्यंत उष्ण आणि वृक्ष असल्यामुळं या ऋतूत पूर्णपणे वर्ज्य समजली पाहिजे. बाजरी जी आहे ती उष्ण असते आणि वृक्ष पण असते, म्हणून वृक्ष जे पदार्थ आहेत ते या ऋतूमध्ये वर्ज्य समजले पाहिजेत. म्हणून बाजरी या ऋतूमध्ये, वसंत ग्रीष्म ऋतूमध्ये बाजरी खायची नाहीये. त्याच्या उलट ज्वारी, नाचणी, गहू ही धान्य घेणं जास्त चांगलं आहे. नंतर दूध, तूप, तेल यांचा भरपूर वापर या ऋतूमध्ये करावा. तळलेले पदार्थ मात्र विदाही म्हणजे पित्तकारक असल्यामुळं ते जास्त खाणं योग्य नाहीये. रव्याची खीर, गव्हाची खीर, तांदळाची खीर, त्यानंतर असे जे खिरींचे जे प्रकार आहेत ते या ऋतूमध्ये खाणं जास्त चांगलं आहे. नंतर दुधाच्या पदार्थांपैकी दूध, ताक, दही, श्रीखंड, बासुंदी यासारखे पदार्थ आहारात असणं चांगलं आहे. ताक तर आपण भरपूर प्रमाणामध्ये ग्रीष्म ऋतूमध्ये प्यायला पाहिजे. भोजनांते पिबेत तक्रम असं आयुर्वेदात म्हटलेलं आहे. म्हणजे जेवणानंतर काय प्यायचं, ताक प्यायचं.
तर ताकाचं प्रमाण आपण ग्रीष्म ऋतूमध्ये वाढवू शकतो. नंतर या ऋतूमध्ये अनेक प्रकारची आंबट फळं जी आहेत ती सुद्धा खाणं जास्त चांगलं असतं, कारण आंबट फळं जी आहेत ती वात वाताची रुक्षता कमी करतात, म्हणून आंबट फळं खायला सांगितले. आणि म्हणूनच आपल्याला निसर्गानं आंबा दिलेला आहे. कारण का, तर तो वातसंचय जो होत असतो तो वातसंचय आंब्यामुळे कमी होतो. आणि म्हणून आपल्याला जे आवश्यक आहे त्या ऋतूत ते आपल्याला निसर्गच पुरवत असतो. म्हणून कैरी, करवंद, आवळा, कोकम ही आम्ररसात्मक जी फळं आहेत ती या ऋतूमध्ये घेणं हितकर आहे. नंतर कैरीचं लोणचं किंवा नुसती कैरी मिठाबरोबर खाणं किंवा कैरीचं पन्ह गुळ घालून जे केलं जातं ते सुद्धा या ऋतूमध्ये खाणं चांगलं आहे. त्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारची जी लोणची करतो, कैरीचं लोणचं, करवंदाचं लोणचं, आवळ्याचं लोणचं, तर ही सगळी लोणची प्रकार किंवा जॅम किंवा स्क्वॅशेस या ऋतूत बनवणं शक्य असतं आणि ते या ऋतूत खाणं चांगलं पण असतं. मसाल्याचे पदार्थ मात्र या ऋतूमध्ये जास्त खायचे नाहीयेत, कारण ते उष्ण असतात. आणि याला अपवाद म्हणजे धणे आणि जिरे. जे धणे आणि जिरे जे आहेत ते शीतवीर्यात्मक आहेत आणि दीपन गुणांनी युक्त आहेत. म्हणजे दीपन म्हणजे काय, तर ते अग्निमांद्य कमी करतात आणि आपली भूक वाढवतात. वाढवतात, अग्नीला बल देतात. म्हणून धणे आणि जिरे मात्र या ऋतूमध्ये, इतर मसाले वर जे सांगितलेत पण धणे आणि जिरे मात्र खायला सांगितलेले आहेत. नंतर आहारात पालेभाज्या सुद्धा खायला हरकत नाही. माठ, तांदूळजा, चाकवत, चुका, राजगिरा, पुनर्नवा, पालक यासारख्या ज्या पालेभाज्या आहेत त्या या ऋतूत वापरणं योग्य ठरतं. पण या ऋतूमध्ये आपल्याकडं भाज्या थोडं पालेभाज्यांचं प्रमाण कमी असतं. पण ज्या कुठल्या पालेभाज्या मिळतील त्या भाज्या आपण खाऊ शकतो. पालक तर आपल्याला 12 महिने जवळपास मिळतो आपल्याकडे, त्यामुळे पालक तर खाऊच शकतो आपण. मेथी नाही मिळत या दिवसामध्ये, पण तांदूळच्या, चाकवत, पालक ह्या पालेभाज्या मिळतात. तर त्या पालेभाज्या या ऋतूमध्ये वापरणं योग्य ठरतं. नंतर भेंडी, पडवळ, दोडका, घोसावळी यासारख्या भाज्या सुद्धा या ऋतूमध्ये हितकर आहेत. रताळी, गाजर, बीट यासारखी कंदमुळं मधुर रसाची असल्यामुळं ती सुद्धा या ऋतूमध्ये वापरण्यास योग्य आहे. आता ग्रीष्म ऋतूमध्ये डाळींचा उपयोग मात्र शक्यतो टाळावा, कारण डाळी ज्या आहेत त्या अतिशय वृक्ष आहेत आणि ह्या वृक्ष डाळी असल्यामुळं त्या शरीरातला वृक्षपणा वाढवून वातसंचय होण्याला कारणीभूत ठरतात. म्हणून डाळी ह्या शक्यतो कमी वापरायच्या आहेत. आणि जर खाल्ल्या डाळी तर त्या भरपूर तुपाबरोबर किंवा भरपूर तेलाचा वापर करून मग खायला पाहिजे. परंतु मुगाचा उपयोग करायला मात्र हरकत नाही, कारण मूग फारसा वृक्ष नाहीये आणि तो पचायला सुद्धा हलका असतो. नंतर ग्रीष्म ऋतूतलं हवामान आपल्या शरीराला बाधू नये यासाठी वापरलं जाणार एक महत्वाचं आहारद्रव्य म्हणजे कुठलं, तर कांदा. कांदा कसा आहे, कांदा हा शीतवीर्य आहे, अतिशय थंड आहे आणि उष्णतेच्या सगळ्या रोगांपासून शरीराचं कांदा हा संरक्षण करणारा असतो. तर कांदा नुसता खाणं, भाजून खाणं किंवा इतर पदार्थांबरोबर शिजवून खाणं, सगळ्या प्रकारे कांदा खाणं हे हितकर ठरतं या दिवसामध्ये. आणि कांदा हितकर असला तरी लसूण मात्र उष्ण आहे, म्हणून लसणाचा वापर हा ग्रीष्म ऋतूमध्ये खूप कमी करायचा आहे. पण कांद्याचा वापर तुम्ही करू शकता. सगळ्या भाज्यांमध्ये, कोशिंबिरीमध्ये किंवा कुठल्याही चटणीमध्ये आपण कांद्याचा वापर करू शकतो. नंतर मांसाहाराबद्दल काय सांगितलंय, तर मांसाहारी व्यक्तींनी मांसाहार करताना जलचर प्राण्यांचं मांस हे खायला सांगितलेलं आहे. म्हणजे मासे, खेकडे, लॉबस्टर, बदक या पक्ष्यांचं मांस किंवा गाय, म्हैस, डुक्कर या प्राण्यांचं सुद्धा मांस हे हितकर ठरतं. आणि या ऋतूत असणारं जे अग्निमांद्य आहे ते लक्षात घेऊन मांसाहार करताना तो अतिशय कमी प्रमाणामध्ये करायला पाहिजे. कारण मांसाहार हा कधीही पचायला जडच असतो आणि आता ग्रीष्म ऋतूमध्ये अग्निमांद्य झालेलं असतं, म्हणून मांसाहार शक्यतो खरं तर नाहीच करायला पाहिजे. पण जर करायचाच झाला तर जलचर प्राण्यांचा म्हणजे शक्यतो मासे खावेत, बाकी इतर कुठलंही मांस खाण्यापेक्षा.
आणि या ऋतूत अग्निमान असल्यामुळे ते अतिशय अल्प प्रमाणात मांसाहार केला पाहिजे. तसंच मांस शिजवताना सुद्धा मसाल्याचे पदार्थ हे कमीत कमी वापरायचे, कारण मसाल्याचे पदार्थ हे अतिशय उष्ण असतात. ग्रीष्म ऋतूमध्ये आपल्या शरीरामध्ये वृक्षता वाढलेली असते, ओलावा कमी झालेला असतो. म्हणून आहारामध्ये द्रव पदार्थ सुद्धा भरपूर घ्यायला पाहिजेत. आणि या दृष्टीनं जेवणात मग भरपूर पाणी प्यायला पाहिजे. नंतर कैरीचं पन्ह हे या ऋतूतलं सगळ्यात श्रेष्ठ पेय समजलं जातं. कारण पन्ह जे आहे त्यामध्ये मधुर, आम्ल आणि लवण हे तिन्ही रस हे समतोल प्रमाणामध्ये असतात आणि त्यामुळे ते लाभदायी आहे. याशिवाय ते आपल्या तोंडाची रुची वाढवतं आणि हृदय म्हणजे हृदयाला बल देणारं असं आहे. याशिवाय कोकम सरबत, लिंबू सरबत, लस्सी हे सुद्धा पिणं या ऋतूमध्ये हितावह ठरतं. कारण का, तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्ल, मधुर आणि लवण गुण आहेत. आम्ल, मधुर आणि द्रव गुण आहे त्याच्यामध्ये. नंतर खारीक, फालसा यापासून बनवला जाणारा जो मंथ आहे, म्हणजे खर्जूर मंथ आयुर्वेदामध्ये घ्यायला सांगितलेला आहे. खर्जूर मंथ म्हणजे खारीक किंवा खजूर याचा मंथ, म्हणजे ते त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि ते चांगलं मिक्सरमध्ये घुसळायचं आणि त्याचं जे काही सरबतासारखं पेय तयार होतं ते घ्यायचं. किंवा साळीच्या लाह्यापासून बनवलेला जो लाजामंद आहे तो सुद्धा या ऋतूमध्ये वापरला जातो. मंड मंड म्हणजे काय, तर आपलं जसं भाताची पेज असते ना, तर पेज हा जो प्रकार आहे ना, त्या पेजेलाच मंड असं म्हटलं जातं. म्हणून लाजा म्हणजे ज्या लाह्या असतात त्या लाह्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि ते शिजायला ठेवायचं आणि शिजत आल्यावर वरचंच पाणी जे आहे, दाट पाणी, ते बाजूला काढायचं. त्याला म्हणतात लाजा मंड. आणि मग त्याच्यामध्ये थोडस मीठ आणि धणे जिरे पूड टाकून तो लाजामंड या ऋतूमध्ये प्यायला सांगितलेला आहे. याशिवाय नारळाचं पाणी किंवा शहाळ्याचं पाणी, ताजी नीरा हे सुद्धा पिणं या ऋतूमध्ये उपयुक्त ठरतं. नंतर या ऋतूमध्ये नाचणीची आंबील सुद्धा हितकर आहे. म्हणून बरेच लोक रोज दुपारच्या वेळी या ऋतूत नाचणीची आंबील पितात. तर या आंबिलीचं नित्य सेवन जर केलं तर ग्रीष्मातली कडक उष्णता आणि वृक्षता यापासून शरीराचं संरक्षण होत असतं. आणि याशिवाय नाचणीच्या आंबिलाचा एक सगळ्यात महत्वाचा उपयोग म्हणजे नाचणीची जी आंबील आहे, म्हणजे ते थोडस त्याच्यामध्ये फर्मेंटेशन पण आपोआपच होत असतं आणि त्याच्यामुळं आपल्याला व्हिटॅमिन B12 हे नाचणीच्या आंबिलामधून भरपूर प्रमाणात मिळतं. म्हणून नाचणीच्या आंबील जी आहे ती व्हिटॅमिन B12 मिळवण्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. आता या ऋतूमध्ये उष्णता बाहेरच्या वातावरणात वाढलेली असते, त्यामुळं शीतोपचार हे अपेक्षित असतात. म्हणजे आहारात सुद्धा शीत गुणांनी युक्त पदार्थ हे अधिक असायला हवेत. म्हणून या ऋतूत तयार होणारी काकडी, टरबूज, कलिंगड यासारखी शीत आणि द्रव गुणयुक्त फळं ही भरपूर प्रमाणात खायला पाहिजेत. त्याच्याशिवाय द्राक्ष, डाळिंब, केळं इत्यादी फळं सुद्धा या ऋतूमध्ये खाणं उपयुक्त ठरतं. तसंच आईस्क्रीम किंवा बर्फापासून बनवलेले जे पदार्थ आहेत ते सुद्धा ग्रीष्म ऋतूमध्ये घेण्यास हरकत नाही. आता पाणी पाणी कसं प्यायचंय, तर पाणी शक्यतो आधी उकळून मगच वापरावं, म्हणजे बाधत नाही. कारण सगळ्या जलाशयांमधलं पाणी हे आटायला लागलेलं असतं आणि खालचा गाळ पाण्यातून आपल्याला येत असतो आणि तो खूप जंतूंनी युक्त असू शकतो. म्हणून पाणी हे उकळून गार करून मग प्यायला सांगितलंय. अन्यथा या ऋतूत आढळणाऱ्या अनेक साथींच्या रोगांना तोंड द्यावं लागतं. पूर्वी गॅस्ट्रो, कॉलरा, टायफॉइड, नंतर कावीळ ह्या रोगांच्या खूप साथी यायच्या पाण्यामुळे, दूषित पाण्यामुळे. आता या साथींचं प्रमाण खूप कमी झालंय, कारण आता अवेअरनेस वाढलाय. त्यामुळे आपण पाणी नेहमी बाहेर पडलं की बिसलरीच्या बाटल्या घेऊन चांगलं पाणी पितो, त्यामुळे या साथींचं प्रमाण कमी झालंय. जर पाणी पिण्यासाठी ते आधी जरी उकळलं तरी नंतर गार करून मग वापरायला सांगितलंय.
म्हणजे मातीच्या माठामध्ये ठेवून फ्रीजमध्ये अशा कृत्रिम प्रकारे थंड केलेलं पाणी सुद्धा तुम्ही पिऊ शकता. शक्यतो फ्रीज मधलं पाणी पिऊ नये, त्यापेक्षा माठातलं पाणी चांगलं. त्याच्यामध्ये वाळा, चंदन, गुलाब, कापूर अशा सुगंधित द्रव्यांनी युक्त किंवा थोडस त्या पाण्यामध्ये वाळा टाकून केलेलं संस्कारित जल नेहमी पिण्यासाठी वापरावं. बहुतेक करून बऱ्याच घरांमध्ये पाण्यात वाळा टाकून ठेवलेला असतो, वाळ्याची एक जुडी टाकून ठेवलेली असते. त्यामुळे वाळ्याचा सुगंध त्या पाण्याला लागतो आणि पाण्याचा शीतगुण सुद्धा त्यामुळं वाढतो. याशिवाय जाई, जुई, मोगरा, पारिजातक या सुगंधित फुलांनी फुलं सुद्धा पाण्यामध्ये टाकून त्यांनी संस्कारित केलेलं थंडगार पाणी सुद्धा हितकर ठरतं. नंतर ग्रीष्म ऋतूमध्ये आंघोळीसाठी गार पाणी वापरावं. अजिबात थंड, अजिबात गरम किंवा कोमट पाणी वापरू नये. तर आंघोळीसाठी गार पाणी वापरावं. गार पाण्याचा शॉवर घ्यावा. जर गार पाण्याच्या आंघोळीची सवय नसेल, काही जणांना गार पाण्याने आंघोळ केलं की सर्दी होते, तर अशा लोकांनी अगदी थोडस किंचित कोमट पाणी स्नानासाठी वापरावं किंवा पाणी थोडा वेळ उन्हात ठेवावं आणि उन्हानं कोमट झालेल्या पाण्यानं आंघोळ करावी. आपल्याकडे लहान मुलांना उन्हानं गरम झालेल्या पाण्यानं आंघोळ घालायची पद्धत आहे. नंतर मद्यपान. मद्यपान हे अतिशय तीक्ष्ण आणि उष्ण असतं, त्यामुळं मद्यपान या ऋतूमध्ये पूर्णतः वर्ज्य सांगितलेलं आहे. मद्यपान या ऋतूमध्ये पूर्णपणे टाळलं पाहिजे. नंतर विहार कसा सांगितलाय, तर वातावरणातल्या असह्य उकाड्यामुळं या ऋतूत कोणतंही काम मन लावून करणं शक्य होत नाही. ते उकाड्यामुळे आपलं काही लक्ष लागत नाही कुठल्या कामामध्ये. म्हणून सामान्यतः ग्रीष्म ऋतूमध्ये सर्व ऋतूत निषिद्ध सांगितलेली दुपारची झोप मात्र या ऋतूमध्ये हितकर सांगितलेली आहे. म्हणजे इतर सगळ्या ऋतूंमध्ये दुपारची झोप ही वर्ज्य सांगितलेली आहे, दुपारी झोपायचं नाहीये. परंतु ग्रीष्म ऋतूमध्ये मात्र दुपारची झोप ही हितकर ठरते. रात्री मोकळ्या अंगणात, घराच्या गच्चीवर किंवा चांदण्यामध्ये बसावं किंवा झोपावं. म्हणजे रात्रभर उकाडा कायम राहत असल्यामुळं सर्व गच्चीवर झोपण्यासाठी किंवा गच्चीवर चांदण्यात बसायला चांगलं असतं. आणि रात्री झोपण्यापूर्वी या ऋतूमध्ये दूध अवश्य प्यायला सांगितलेलं आहे. थंड दूध प्यायला सुद्धा हरकत नाही. मग त्याच्यामध्ये तुम्ही गुलकंद टाकून घेतलं तर अजून चांगलं. याशिवाय ग्रीष्म ऋतूमध्ये जर उन्हापासून संरक्षण करता आले नाही, तर उष्णतेमुळं अनेक प्रकारचे पित्त रोग संभवतात. म्हणजे रक्तपित्त, शोथ, दाह, मूर्छा अशा प्रकारचे रोग हे उष्णतेमुळं होऊ शकतात. आणि या सर्वावर अनेक प्रकारचे शीतोपचार करणं हे चांगलं आहे. मूर्छा म्हणजे उन्हामध्ये फिरल्यामुळं मूर्छा येते किंवा नाकातून रक्तस्राव होतो. तर हे सगळे पित्त रोग आहेत, उष्णतेमुळे होणारे. म्हणून उन्हापासून संरक्षण केलं पाहिजे. उन्हामध्ये शक्यतो जायला नाही पाहिजे. यानंतर इथे आपलं प्रत्येक सगळ्या ऋतूंची ऋतुचर्या सांगून झालेली आहे. तर शारंधर ग्रंथामध्ये एक संकल्पना दिलेली आहे, ती म्हणजे यमद्रंष्ट्रा. तर शारंधर या ग्रंथामध्ये विशिष्ट प्रकारे ऋतुसंधीचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे कार्तिक महिन्याचे शेवटचे 8 दिवस आणि मार्गशीर्ष महिन्याचे सुरुवातीचे 8 दिवस या 16 दिवसाच्या काळाला यमदंष्ट्रा म्हटलेलं आहे. म्हणजे हे जे ऋतुसंधी सांगितलेलं आहे ते विसर्ग काळ आणि आदान काळ याच्या मधला कुठला तरी हा भाग आहे. म्हणजे कार्तिक महिन्याचे शेवटचे 8 दिवस आणि मार्गशीर्ष महिन्याचे सुरुवातीचे 8 दिवस हा जो 16 दिवसांचा काळ आहे याला यमदंष्ट्रा असं म्हटलेलं आहे. आणि हा सुद्धा हा ऋतुसंधीचाच काळ आहे. नंतर ऋतू हरितकी. म्हणजे हरितकी म्हणजे काय, तर मॅडम सीता या मॅडम फळाचा हा प्लीज हे रिपीट करतात का शारंभर ग्रंथातलं? शारंधर ग्रंथामध्ये एक ऋतुसंधीचं जे वर्णन केलेलं आहे, तिथे त्यांनी सांगितलंय की कार्तिक महिन्याचे शेवटचे 8 दिवस, हम्म. कार्तिक महिन्याचे शेवटचे 8 दिवस आणि मार्गशीर्ष महिन्याचे सुरुवातीचे 8 दिवस. कार्तिक महिन्याचे शेवटचे 8 दिवस आणि मार्गशीर्ष महिन्याचे सुरुवातीचे 8 दिवस
असा हा जो 16 दिवसांचा जो कालावधी आहे, या 16 दिवसांच्या कालावधीला यमदंष्ट्रा असं म्हटलेलं आहे. यम. यम यमदंष्ट्रा हा. यमदंष्ट्रा असं म्हटलेलं आहे या ऋतुसंधीच्या काळाला. ठीक आहे. नंतर हरितकी किंवा हिरडा. हिरडा हे जे फळ आहे, या फळाचा वापर व्यक्तीने जर नित्य नियमानं केला तर आरोग्य चांगलं राहतं. म्हणजे जणू काही स्वतःच्या आईप्रमाणे हरितकी सेवन करणाऱ्या व्यक्तीच्या तब्येतीची, हरितकी जी आहे किंवा हिरडा जो आहे तो व्यक्तीच्या तब्येतीची काळजी घेतो. म्हणून आवळायुक्त च्यवनप्राशाप्रमाणे हरितकी वनस्पती सुद्धा उत्तम रसायन आहे. विशेषतः वात कफप्रधान व्यक्तींसाठी हरितकी हे रसायन आहे. आता रसायन कार्य हे हरितकी जर वेगवेगळ्या अनुपानानुसार विभिन्न ऋतूत जर सेवन केलं तर ते अधिक चांगलं आहे. तर हे भावप्रकाश ग्रंथात दिलंय. म्हणजे ग्रीष्म ऋतूमध्ये गुळाबरोबर हिरडा खावा, वर्षा ऋतूमध्ये सैंधव बरोबर खावा, शरद ऋतूमध्ये साखरे बरोबर खावा, हेमंत ऋतूमध्ये सुंठे बरोबर खावा, शिशिर ऋतूमध्ये पिंपळी बरोबर आणि वसंत ऋतूमध्ये मधाबरोबर हिरडा खायला सांगितलेला आहे. त्यामुळं ऋतुसंधी काळात होणारे जे आजार आहेत ते आपल्याला टाळता येतात. हे भावप्रकाश या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. अर्थात हे तुमच्या सिलेबस मध्ये नाहीये, पण मी तुम्हाला एक्स्ट्रा माहिती देतेय. मॅडम प्लीज रिपीट करता का? हिरडा का? बर बर. ग्रीष्म ऋतू हे भाव. हा, भावप्रकाश ग्रंथ. भावप्रकाश ग्रंथामध्ये दिलंय की हरितकी किंवा हिरडा त्यांनी खायला सांगितलेला आहे. तर तो कसा खायचा आहे? तर ग्रीष्म ऋतूसाठी गुळाबरोबर, वर्षा ऋतूसाठी सैंधव बरोबर, शरद ऋतूसाठी साखरे बरोबर, हेमंत ऋतूसाठी सुंठे बरोबर, सुंठे बरोबर खायचा, शिशिर ऋतूमध्ये पिंपळी बरोबर आणि वसंत ऋतूमध्ये मधातून हिरडा घ्यायला सांगितलाय. यामुळं ऋतू बदलामुळं होणारे जे आजार आहेत ते आपल्याला टाळता येतात. आता हिरडा जो आहे तो हिरडा आपल्याला कुठल्याही आयुर्वेदिक औषधाच्या दुकानामध्ये मिळतो. पूर्ण हिरडा पण मिळतो किंवा त्या हिरड्याचं चूर्ण पाहिजे असलं चूर्ण सुद्धा मिळतं. मग चूर्णच वापरायचं का मॅडम? हा, चूर्णच वापरायचं. तुम्हाला कुठे हिरड्याची झाडं मिळणार आहे? जंगलात असतात ती. तुम्हाला फ्रेश हिरडा मिळणारच नाही. एक तर असा वाळवलेला हिरडा मिळेल किंवा हिरड्याचं चूर्ण मिळेल. शक्यतो ज्यांचा वात प्रकृती आहे किंवा ज्यांची कफ प्रकृती आहे त्यांना हे अगदी आवश्यक आहे. म्हणजे त्यांना हे जास्त उपयोगी पडतं. नंतर ऋतू विपर्यय सांगितलाय. ऋतू विपर्यय म्हणजे काय? म्हणजे आता सध्याच्या काळात तर आपण ऋतू विपर्ययाचा खूप वेळा अनुभव घेतोय. तर हा ऋतू विपर्यय म्हणजे काय? तर ऋतू विपर्यय म्हणजे अपेक्षित ऋतूच्या हवामानापेक्षा वेगळ्याच स्वरूपाचं वातावरण असणं. अपेक्षित ऋतूच्या हवामानापेक्षा वेगळ्याच स्वरूपाचं वातावरण असणं याला ऋतू विपर्यय म्हणतात. म्हणजे एखाद्या ऋतूमध्ये जसं हवामान असायला पाहिजे तसं हवामान न पडता काहीतरी वेगळीच हवा, उष्णता निर्माण होणं म्हणजे ऋतू विपर्यय. उदाहरणार्थ डिसेंबर महिन्यामध्ये हेमंत ऋतू असतो, तर हेमंत ऋतूत थंडी अपेक्षित आहे. मात्र या काळात जर उन्हाळ्याचे चटके जाणवत असतील तर याला म्हणतात ऋतू विपर्यय. म्हणजे आपण जसं म्हणतो ना की काय सध्या विचित्रच वातावरण पडायला लागलंय, म्हणजे एवढी थंडी आहे, थंडीचे दिवस आहेत तर पाऊस पडतोय. तर आता पाऊस पडलाच, आपण अनुभव घेतला ना, डिसेंबर मध्ये पाऊस पडला ना थोडा, तर त्यावेळी त्याला म्हणतात ऋतू विपर्यय. आता हॅलो सध्या काळामध्ये मॅडम, तुम्ही मागे सुरुवातीला हे शिकवताना ते दुर्दिन बद्दल सांगितलं होतं, मग दुर्दिन आणि हे एकच ना? नाही, दुर्दिन आणि हे एक नाही.
दुर्दिन म्हणजे काय की दुर्दिन म्हणजे त्या दिवसामध्ये आपल्याला उत्साह वाटत नाही कुठल्याही कामामध्ये. हम्म. खूप अंग जड जड होतं, कुठल्याही कामात उत्साह वाटत नाही, कुठलंही काम म्हणजे करावंसं वाटत नाही. त्याला ढगाळ दुर्दिन वातावरण. म्हणतात. दुर्दिन, हा, ते दुर्दिन वर्षा ऋतूमध्ये असतं, हा ढगाळ हा. वातावरण. हा, त्याला हम्म. दुर्दिन म्हणतात. आणि ऋतू विपर्य म्हणजे अपेक्षित ऋतूच्या हवामानापेक्षा स्वरूपाचं वातावरण असणं. म्हणजे उदाहरणार्थ डिसेंबर महिन्यामध्ये हेमंत ऋतूत थंडी अपेक्षित आहे, थंडी पडायला पाहिजे, तर त्या काळामध्ये उन्हाळा उकडायला लागणं किंवा पाऊस पडणं, याला म्हणतात ऋतू विपर्य. हम्म. आता सध्याच्या काळामध्ये ग्लोबल वॉर्मिंगमुळं वातावरणामध्ये बऱ्याच वेळा विचित्र स्वरूपाचे बदल आपल्याला अनुभवायला मिळतात. जसं की अनपेक्षित थंडीचा कडाका किंवा तीव्र उन्हाळा किंवा अवेळी येणारा पाऊस, ही सगळी ऋतू विपर्ययाची लक्षणं आहेत. म्हणजे हा ऋतुविपर्य कोणत्याही काळामध्ये आपल्याला जाणवू शकतो, हा, पण कोणत्याही काळामध्ये आपल्याला जाणवलंच ना. दिवाळीनंतर हा हो थंडी पडायला जाण पाहिजे तर पाऊस पडला ना. हा, परंतु दुर्दिन हा फक्त वर्षा ऋतूत जाणवतो असंच ना. हा, हो, बरोबर बरोबर बरोबर. येस, आलं आता लक्षात. ऋतू विपर्य होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे माणसाकडनं निसर्ग संपत्तीचा होत असणारा विनाश. म्हणजे अतोनात वृक्षतोड करून राहण्यासाठी आपण जागा केली. म्हणजे ज्या भागात जंगलं होती त्या भागात आता अपार्टमेंट उभे राहिले, वाहनांची संख्या वाढली आहे, त्यामुळं ध्वनी प्रदूषण होतंय, हवेचं प्रदूषण होतंय, आणि या सगळ्याचा परिणाम हा वातावरणावर होत असतो. आणि त्यामुळं ऋतू विपर्य हा होतोय. आणि ऋतू विपर्य ही घटना मनुष्य देहाला साथम्य नाहीये, त्याची सवय नाहीये, नैसर्गिक सवय नाहीये, आणि त्यामुळं अनेक जनपदोध्वंस व्याधी निर्मितीची त्यामुळं दाट शक्यता असते. जनपदोध्वंस व्याधी म्हणजे काय, तर मोठ्या प्रमाणामध्ये पसरणारी एखादी साथ. म्हणजे आपण आज कोविडचा अनुभव घेतला. कोविड हे काय आहे, तर जनपदोध्वंस व्याधी आहे. खूप लोक गेले ना त्याच्यामध्ये, अनेक जनसंख्या कमी झाली त्यामध्ये, म्हणून त्याला जनपदोध्वंस म्हणतात. ठीक आहे, तर इथं आपलं ऋतुचर्या विषय पूर्ण झालेला आहे. तर आता मॅडम, आपल्याला पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे त्रयोपस्तंभ, तो आपण पुढच्या लेक्चर पासून सुरू करणार आहे. मॅडम हे त्रयोपस्तंभ जनोपदोष व्याधी हे समजलंच, म्हणजे नेमकं काय ते, पण ते आता व्याख्या करताना लिहिताना कसं म्हणजे हे करायचं. कशाची व्याख्या? जनोपदोध्वंस जनपदोध्वंस, हा, जनपदोध्वंस म्हणजे साथीचे आजार. साथीचे आजार का. साथीचे आजार म्हणजे असं कुठली साथ जी पसरत जाते आणि अनेक लोक त्याच्यामध्ये मरतात. साथीचे आजार जे आहेत त्याला जनपदोध्वंस म्हणतात. म्हणजे पूर्वी प्लेग होता, पण नंतर टीबीची साथ होती, किंवा काविळीची साथ, टायफॉइडची साथ, मलेरियाची साथ, डेंग्यू मध्ये सुद्धा खूप लोक गेलेले आहेत मध्यंतरी. हम्म, तर डेंग्यूची जी साथ होती ती सुद्धा जनपदोध्वंस व्याधीच आहे, डेंग्यू सुद्धा. ते ठीक पट्टी आहे, पण. अजून हा, पटकी पण सगळे आजार याच्यामध्ये बरेच लोकांचं मृत्यू ओढवलाय बरेच लोकांच्यावर. ते सगळे जनपदोध्वंस व्याधी आहेत, आणि ते ऋतू विपर्ययामुळे सुद्धा ते निर्माण होतात. अजून काय ऋतुचर्येत शंका आहे का? मॅडम हरितकी म्हणजे काय? हरितकी म्हणजे हिरडा. अच्छा. त्रिफळा चूर्ण माहितीये का? त्रिफळा चूर्ण. हो हो हो. हा, त्रिफळा चूर्णामध्ये काय असतं? आवळा, हळद, पेड, आणि हिरडा. हिरडा. हिरडा, हा, हिरडा आणि हरितकी दोन्ही एकच. तर हिरडा एक फळ आहे. आवळा जसं एक फळ आहे तसं हिरडा हे पण एक फळ आहे. त्यानं पोट पण साफ होतं, आणि अनेक औषधांमध्ये हिरडा वापरलेला असतो. तुम्ही नुसतं हिरड्याचं चूर्ण सुद्धा नेहमी खाऊ शकता. आता ते कुठल्या ऋतूत कसं खायचं ते मी तुम्हाला मगाशी सांगितलंय, कुठल्या ऋतूत कशामध्ये मिसळून खायचं ते. मॅडम, हा एक विचारू का, ते हा, हिरडा विचारा.
दात घासायला वापरतात का मॅडम त्याचे चूर्ण? हिरड्याचं चूर्ण दात घासायला नाहीत वापरत. नाही का? दात घासायला पंचवल्कल चूर्ण वापरतात. पंच पंचवल्कल चूर्ण. पंचवल्कल हम्म. पंचवल्कल चूर्ण म्हणजे 5 वनस्पतींच्या झाडाची वल्कल म्हणजे साल त्याच्यामध्ये असते. हिरड्यानं पोट साफ होतं. तुम्ही जर नुसता हिरडा खाल्लात थोडा जास्त प्रमाणात तर त्यानं पोट साफ होतं. हे चूर्ण हे बाजारात मिळतं का मॅडम, पंचवर्धन चूर्ण? हो, मिळतं. पंचवल्कल पंच चूर्ण बाजारात मिळतं. बाजारात सगळी औषधं कुठल्याही आयुर्वेदिक दुकानात गेलात तर तुम्हाला सगळं मिळेल. मी जे जे काही इथं सांगते ते. पंचवर्धन ना? वल्कल वल्कल. वल्कल वल्कल हा. वल्कल. वर्तन नाही. वर्तन म्हणजे आपली वागणूक. वर्तन नाही, वल्कल. म्हणजे वागणूक, पण ते वल्कल म्हणजे वरची साल. कुठल्याही कशाची वरचं जे बाह्य आवरण जे असतं ना त्याला वल्कल असं म्हणतात. पुण्यात एक कपड्यांच्या किंवा साड्यांच्या दुकानाचं नाव आहे वल्कलम. माहित असेल तुम्हाला तर. वल्कल म्हणजे थोडक्यात बाह्य आवरण, बाहेरची साल किंवा बाहेरचं आवरण. ठीक आहे. तर त्रयोपस्तंभ हा पुढचा टॉपिक आहे. त्रयोपस्तंभ म्हणजे आहार, निद्रा आणि मैथुन या तिघांना मिळून त्रयोपस्तंभ म्हणतात. तर ते आपण पुढच्या लेक्चरला सुरू करूया. आता 5